नमस्कार. मी सतीश पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो. या चॅनलवर मी आपल्यासाठी आपल्या हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल नवीन माहिती घेऊन येत असतो. नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि भक्तिभावानं भरलेल्या विधीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे घटस्थापना. नवरात्र म्हणजे देवीच्या शक्तीचं, भक्तीचं आणि साधनेचं पर्व. आणि या नवरात्रीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे घटस्थापना. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घटस्थापना म्हणजे काय, त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे आणि ती घरच्या घरी कशी करायची, तेही अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने. चला तर सुरुवात करूया. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा माता नक्की लिहा. आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपल्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक पवित्र होतो. आपले छोटेसे सहकार्य आम्हाला मोठी प्रेरणा देते. घटस्थापना म्हणजे काय? घटस्थापना म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला देवीचं आवाहन करणं, तिचं स्वागत करणं म्हणजे घट बसवणे. घट म्हणजे एक पवित्र कलश आणि स्थापना म्हणजे तो एका ठराविक जागी विधीपूर्वक बसवणे. या घटामध्ये आपण जल, नारळ, आम्रपत्र आणि इतर पवित्र गोष्टी ठेवतो, ज्या देवीच्या उपस्थितीचं प्रतीक मानल्या जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत कलश हे शुभतेचं, समृद्धीचं आणि जीवनाचं प्रतीक आहे. अशा या घटाच्या माध्यमातून आपण देवीला आमंत्रण देत असतो. या देवी, आमच्या घरी या, तुमचं स्वागत आहे. नवरात्रात देवी दुर्गेचं नवरूपाची पूजा केली जाते. त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री हे प्रत्येक रूप श्री शक्तीचं एक प्रतीक आहे. आता तयारी कशी करावी, चला तर मग बघूया. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तू: एक पितळी किंवा तांब्याचा कलश, एक टवटवीत नारळ आणि 5 आम्रपत्र म्हणजेच 5 आंब्याची पाने, सप्तधान्य किंवा जवस, थोडीशी नवीन माती, फुलं आणि फुलांची माळ, तेलाचा दिवा, गंध, हळद, कुंकू, अक्षता, देवीचा फोटो किंवा मूर्ती. या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदरच व्यवस्थित स्वच्छ करून तयार ठेवा. घटस्थापना करण्याआधी घरातील ती जागा स्वच्छ करा जिथे पूजन होणार आहे. शक्यतो ईशान्य कोपरा शुभ मानला जातो. घटस्थापनेची विधी आता पाहूया. सर्वप्रथम पूजा करण्याचं ठिकाण स्वच्छ तयार करून घ्या. त्यावर पांढरा किंवा शुभ्र वस्त्र अंथरा. त्यावर एक ताट ठेवा आणि त्यात माती किंवा सप्तधान्य टाका. त्यात थोडंसं पाणी शिंपडा. हे पाणी जीवनशक्तीचं प्रतीक मानलं जातं. आता या ताटाच्या मध्यभागी कलश ठेवा. कलशात स्वच्छ पाणी भरा. शक्य असल्यास गंगाजल वापरा. पाण्यात थोडंसं कुंकू, अक्षता आणि फुलं टाका. आता कलशाच्या तोंडाला आम्रपत्र लावा. 5 पाने बाहेरच्या बाजूला दिसतील अशी लावावीत. त्यावर नारळ ठेवा. नारळावर हळद कुंकू लावून गंध टाका. नारळाचा टोकाचा भाग वरच्या दिशेला असावा. हे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. घटाभोवती फुलांची माळ ठेवा. एक छोटासा दिवा लावा आणि देवीच्या मूर्तीसमोर घट ठेवा. देवीला नमस्कार करून मनापासून प्रार्थना करा. माते, या नवरात्रीत तू आमच्या घरी ये, आम्हाला तुझा आशीर्वाद लाभो. आता नंतर 9 दिवस काय करावं? घटस्थापना झाल्यावर पुढील 9 दिवस रोज देवीची पूजा केली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीला दिवा लावावा. फुलं, अक्षता व्हावीत. प्रसाद जसं की खीर, गोड पदार्थ किंवा फळं नैवेद्य दाखवावा. देवीची आरती म्हणा. या देवी सर्वभूषे तू ही स्तुती अत्यंत पवित्र मानली जाते. जे लोक उपवास करतात त्यांनी सात्विक आहार घ्यावा. फळं, दूध किंवा उपवासाचे पदार्थ. नवरात्र हे आत्मशुद्धीकरणाच्या, मनाचं आणि एकाग्रतेचं आणि भक्तीचं पर्व आहे. भक्तांनो, घटस्थापना ही केवळ एक विधी नाही, ती आपल्या श्रद्धेची, भक्तीची, संस्कृतीची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. तुम्ही यावर्षी नवरात्रीमध्ये देवीला आपल्या घरी आणा आणि भक्तिभावाने घटस्थापना करा.
आणि नवदुर्गेच्या रूपात शक्ती, समृद्धी आणि शांतीची अनुभूती घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं आयुष्य देवीच्या कृपेने भरभराटीचं, आनंददायक आणि निरोगी हो. जय भवानी, जय माता दी. श्री स्वामी समर्थ.